जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। चौथा पुरुषार्थ मोक्ष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक वंदन करते। सुखाचा शोध पाहता पाहता आपण पाहिलेलं आहे की इतर कुठल्याही उपायांनी दुःखाची पूर्ण निवृत्ती होऊ शकत नाही। व्यावहारिक सत्तेतल्या उपायांनी दुःखाची पूर्ण निवृत्ती होऊ शकत नाही आणि दृश्य जगतातल्या वस्तू व्यक्ती पदार्थांनी पूर्ण सुखही आपल्याला मिळू शकत नाही। मग हे पूर्ण सुख मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? तर मोक्ष नावाचा चौथा जो पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं आपण पाहतो आहोत। आता हा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी आपल्याजवळ काय काय असायला हवं? एक तर नरदेह आपल्याला प्राप्त झालेलाच आहे। मग आता या नरदेहात आल्यानंतर कुठल्या नरदेहातला जीवात्मा हा पुरुषार्थ सिद्ध करू शकतो? तर माणसांचे सुद्धा 4 प्रकार आपल्या समोर शास्त्रांनी ठेवलेले आहेत। समर्थांनी दासबोधामध्ये त्याचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे की माणसाचे 4 प्रकार आहेत। एक बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे समर्थांनी सविस्तर वर्णन करून ते समास त्या ठिकाणी मांडलेले आहेत की बद्ध म्हणजे नेमका काय, त्याचं वागणं कसं आहे, साधक म्हणजे काय, मुमुक्षु म्हणजे काय, सिद्ध म्हणजे काय। त्याच धर्तीवर या ग्रंथामध्ये आपल्या समोर माणसांचे 4 प्रकार ठेवलेले आहेत। नाव फक्त वेगळे आहेत पण सांगायचं जे आहे तेही या ठिकाणी सुद्धा तेच आहे। यामध्ये जे 4 प्रकार आपल्या समोर ठेवले ते आहेत पामर, विषयी म्हणजे सामान्य संसारी, साधक म्हणजे मुमुक्षु आणि मुक्त असे 4 प्रकार या ठिकाणी आपल्या समोर मांडलेले आहेत। आता हा पामर म्हणजे समर्थांनी सांगितलेला बद्ध, या बद्धाचं म्हणजे या पामराचं जीवन कसं असतं? तर हा स्वैरपणे विधी निषेध न पाळता केवळ विषय सुखाच्या भोग घेण्यासाठी म्हणूनच जीवन जगण्याचा प्रयत्न करतो। याला चार्वाक संस्कृती म्हणतात की जग माझ्यासाठी निर्माण झालेलं आहे, नरदेह त्यासाठीच देवाने मला दिलेला आहे आणि ह्या जगातले सगळे सुख मी भोगलीच पाहिजे। या पद्धतीने त्याचं स्वैर असं आचरण करत विषय सुख भोगण्याचा त्याचा प्रयत्न चाललेला असतो। वासनानुसारी प्रपंच करून तो पूर्णपणे या प्रपंचामध्ये आसक्त झालेला असतो। कांचन आणि कामिनी या 2 गोष्टीमध्ये अडकलेलाही असतो आणि सदैव चित्ताला चिंतन जे आहे त्याचं अनुसंधान जे आहे ते त्याच दृष्टीने चाललेलं असतं। शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय भोगण्यासाठी जो सतत हपापलेला असतो त्याचं चिंतन, तेच कमावण्याचा प्रयत्न आणि हातातून निसटले तर पूर्णपणे क्रोध त्याला घेरलेला असतो। क्रोधाने असा जो आहे तो नीती, कर्तव्य, शिष्टाचार इत्यादी कुठल्याच गोष्टीचे बंधन तो पाळत नाही। म्हणजे नरदेहात येऊन पशु समान वर्तन करतो हा पहिला प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे। आता आम्ही काय पामर असं सुद्धा आपण व्यवहारात एकमेकांना बोलताना म्हणतो की आम्ही एकदम पामर। त्या ठिकाणी पामर शब्दाचा अर्थ आहे की आम्हाला परमार्थाचं काहीही ज्ञान नाही, काहीही माहिती नाही, आम्ही आपले गरीब बिचारे या पद्धतीने आम्ही पामर या दृष्टीनेही आपण त्याचा विचार करतो।
तर आता खरोखरीच नरदेह प्राप्त झालेला आहे. नरदेहाचं आद्य कर्तव्य काय आहे, तर या नरदेहामध्ये परमात्मा प्राप्तीचा जो काही मार्ग आहे तो पूर्णपणे तुम्हाला आम्हाला अवलंबन करता येतो. ज्ञानेश्वर माऊलींनी उजेडाची वाट असं नरदेहाला म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता नरदेहात आल्यानंतर उजेडाची वाट धरली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तर आपल्याला माहिती आहे, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय आणि मृत्युर्मा अमृतम गमय, ह्या पद्धतीची गती नरदेहात आलेल्या जीवाला देता येते. म्हणजे असत गोष्टीकडून सतकडे त्याला गती देता येते. अंधाराकडून अज्ञानाकडून त्याला ज्ञानाकडे उजेडाकडे जाता येतं. आणि जन्ममरण पावणारा असा मी नसून मी अज अजर आणि अमर आहे असं सुद्धा त्याला समजावून घेता येतं. पण या सर्व गोष्टी समजावून घेण्यासाठी ज्या संत संगतीचा योग जुळवून आणायचा असतो, तो योग मात्र हा पामर कधीही स्वतःच्या आयुष्यामध्ये जुळवून आणण्याचा प्रयत्न करत नाही. तर रजोगुणी माणसांच्या संगतीमध्ये अखंड राहणे, स्वतःही पूर्णपणे रजोगुणांनी व्याप्त होऊन राहणे, ह्या पद्धतीचं याचं जीवन जे आहे ते उच्छृंखल ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं चाललेलं असतं. की कुठलाच विचार नाही, फक्त मला पाहिजे आणि ते मिळवलं पाहिजे. परमपूज्य डॉक्टर काका गमतीने म्हणतात की 21व्या शतकाकडची वाटचाल जी चाललेली आहे ती या सगळ्या तरुण पिढींची कशा पद्धतीची चाललेली आहे, तर आत्ता पाहिजे, भरपूर पाहिजे, फुकट पाहिजे. जे काही त्यांना पाहिजे आहे ते ताबडतोब पाहिजे आहे. खूप कष्ट करण्याची त्यासाठी त्यांची तयारी नाही, पण पाहिजे आहे, मिळवलं पाहिजे आणि सगळं फुकट मिळालं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टीचा भोग आम्ही या नरदेहात आल्यानंतर घेतलाच पाहिजे, ह्या पद्धतीने हे स्वतःच्या बंधनामध्ये अडकलेले असतात. सदैव चिंतन जे चित्ताला आहे ते कामिनी आणि कांचन, ह्या व्यतिरिक्त दुसरं नाही. काका एक गमतीने छान ओवी ठेवतात. सोने साडी सिनेमा हाची धास जन्मोजन्मा, भगवंताची या नामा न घेई कोणी, ह्या पद्धतीने यांचं जीवन जे आहे ते चाललेलं असतं. वासनानुसारी त्या ठिकाणी संत सांगतात त्याचा काही संबंध नाही, आदर्श असणाऱ्या व्यक्ती सांगतात त्याचाही त्यांच्याशी काही संबंध नाही. तर मला वाटतं, मला मिळालं पाहिजे, मी आता ते भोगणारच, ह्या पद्धतीने यांचे विचारही तसेच धावत असतात. ज्याला आपण म्हणतो की सैराट विचार धावणारे जे लोक आहेत ते या ठिकाणी पामर आहेत आणि बद्ध आहेत. आणि स्वतःच्या कल्पनेमध्ये सुख म्हणजे नेमकं काय, ते कुठं मिळतं, कुठलं सुख पूर्णपणे अक्षय आहे, अखंड आहे, शाश्वत आहे, त्या कुठल्याही गोष्टीचा शोध न घेता, विचार न करता, सुखी होण्याचा प्रयत्न करता करता अखंड ज्यांच्या वाट्याला दुःखच येत राहतं असे जे कोणी आहेत त्याला या ठिकाणी पामर म्हटलेलं आहे. आणि बद्ध असं समर्थ या ठिकाणी म्हणतात की हे जे लोक आहेत ते बद्ध असतात, म्हणजे बांधले गेलेले असतात, अडकलेले असतात. पण आपण अडकलेले आहोत, आपण बंधनात पडलेले आहोत, चुकीच्या कल्पनांचं बंधन आपण आपल्यावर घालून घेतलेलं आहे, ह्याची सुद्धा त्यांच्या चित्ताला यत्किंचितही जाणीव नसते. ह्या प्रकारे त्यांचं जीवन जे आहे ते सगळं जे आहे ते उधळलेल्या घोड्यासारखं, ज्याला आपण म्हणूयात की ह्या पद्धतीचं जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असतो. पण याचा परिणाम काय आहे, ह्या पद्धतीने जीवन जगत असताना त्यांना खरोखरीच कितीही प्रयत्न केला तरी अखंड सुख त्यांना आजपर्यंत मिळालेलं आहे का, मिळतंय का? नुसत्या प्रपंचाच्या माध्यमातून सुख भोगण्याचा प्रयत्न करणारे हे लोक प्रपंचामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांना ते पूर्ण प्राप्त झालेलं आहे का, तर त्याचं उत्तर नाही. असंच आपण अवतीभोवती निरीक्षण करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येऊन जातं. आता कसं आहे मग, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे, तुकाराम महाराज म्हणतात की एखादी ढेकणाने भरलेली बाज आहे आणि त्या बाजेवर एखादा जीव म्हणतो की मी आता पूर्णपणे सुखाने झोप घेणार आहे. आता ढेकणाने भरलेली जी बाज आहे ती त्या जीवाला सुखाने झोप घेऊ देणार आहे का? त्याचा डोळा लागतो न लागतो तो ढेकणाचा चावा त्याला बसलेलाच असतो.
या पद्धतीने सतत झोपमोड म्हणजे झोपेचं सुख सुद्धा त्याला घेता येऊ शकत नाही. हा संपूर्ण जो प्रपंच आहे तो ढेकणाच्या बाजेसारखा आहे. समजून काय घ्यायचं आहे तर तो ढेकणाच्या बाजेसारखा आहे. समर्थ म्हणतात संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. या संसाराचं प्रपंचाचं स्वरूपच मुळात अनित्यता हेच आहे आणि म्हणून नित्य सुख जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणे कदापिही शक्य नाही. आता दुसरा जो सांगितलेला आहे तो सामान्य संसारी म्हणजे विषयी असं म्हटलेलं आहे त्याला, आणि त्याला समर्थांनी मुमुक्षु असं नाव दिलेलं आहे. आता थोडासा फरक आहे या ठिकाणी विषयी आणि मुमुक्षु. समर्थांनी सांगितलेला मुमुक्षु आणि या ठिकाणचा जो विषयी सांगितलेला आहे तो कसा आहे तर वरचा जो बद्ध आहे त्याप्रमाणे त्याचं आचरण नाहीये. तर त्याचं आचरण नीती धर्म इत्यादी सर्व जी बंधनं आहेत ते पाळूनच जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. ज्याला आपण म्हणतो की काही सज्जन लोक असतात पहा, आम्ही कोणाच्या आध्यात नाही, आम्ही कोणाच्या मध्यात नाही, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवणार नक्की आहे, पण इतरांना त्रास न देता कष्ट करून ते आपण मिळवूयात आणि भोगूयात, ह्या पद्धतीने ह्या लोकांचं जीवन व्यतीत होत असतं. हे कसे आहेत तर या ठिकाणी आपल्या समोर मांडणी केलेली आहे की संतांनी व शास्त्राने काय योग्य आणि अयोग्य असं जे सांगून ठेवलेले आहे त्या विधीचं पालन करणं आणि निषेधाचा त्याग करणं या गोष्टी ते सहजच स्वतःच्या मनापासून करत असतात. विचारपूर्वक वागत असतात. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे केलं तर समाज मला काय मिळेल असा समाजाचा सुद्धा थोडासा धाक आणि पापपुण्याचा धाक चित्ताला त्यांच्या असतो. खूपदा आपल्याला प्रश्न पडतो की खरंच पापी लोक नरकात जातात आणि पुण्यवान जे आहे ते स्वर्गात जातात असं आपल्या समोर शास्त्रांनी मांडणी केलेली आहे. हा नरक आणि स्वर्ग खरोखरीच कोणी पाहिलेला आहे का, किंवा तिथं जाऊन आलेला कोणी आपल्याला परत भेटलेला आहे का, मग ह्या कल्पना मानायच्या कशाला असं त्या उधळून लावण्याचा विचार सगळ्यांचा असतो. पण पाप आणि पुण्य ह्याच्या ज्या कल्पना मांडून ठेवलेल्या आहेत आणि पापाचं फळ नरक, त्या ठिकाणी अतोनात यातना आणि दुःख याशिवाय काही मिळणार नाही, हे जर लक्षात ठेवलं तर आपण कर्म करत असताना सावध राहतो की नरकात गेलं तर आपल्याला किती प्रकारचं दुःख भोगावं लागेल या कल्पनेने सुद्धा अंगावर शहारा येतो आणि कर्म करताना तो माणूस सावधगिरीने ते कर्म करण्याचा प्रयत्न करतो. चांगल्या वाईटाचा विचार करतो. समाज आपल्याला काय म्हणेल याचा सुद्धा त्याच्या ठिकाणी विचार रुजलेला असतो आणि म्हणून कुटुंबाला समाजाला त्रास न होता जे आपल्याला प्राप्त करून घेता येईल ते प्राप्त करून घेऊन जीवन जगण्याचा ह्याच्या ठिकाणी प्रयत्न चाललेला असतो. चार लोकांमध्ये जे चांगलं दिसेल, जे योग्य वाटेल, ज्याला लोक नावं ठेवणार नाहीत, या पद्धतीने आपलं जीवन जगण्याचा, मर्यादेत राहण्याचा या विषयी असणारा जो कोणी सामान्य संसारी आहे त्याचा या ठिकाणी विचार चाललेला असतो. त्या बाबतीत वेळ काळ दिवस इत्यादी संकेत हा पाळत असतो. परस्त्री, परधन, परनिंदा आणि परपीडा ह्या ज्या चार गोष्टी आहेत त्याचा नेहमीच त्याग करण्याचा प्रयत्न करतो. परनिंदा करत नाही, त्यानंतर परस्त्रीकडे भोगाच्या दृष्टीने कधी पाहत नाही, परधनाचा विचारही चित्तामध्ये करत नाही, त्याला एवढं का मिळालं, मला ते कमी का मिळतं असं दुसऱ्याच्या धनाचा ज्या वेळेला विचार चित्तामध्ये येतो त्यावेळेला त्या दुसऱ्याचा आम्हाला सहजच द्वेष वाटायला लागतो. पण हा सामान्य संसारी जो आहे तो ह्या पद्धतीने विचार करत नाही, तर प्रारब्धवाद जो आहे तो स्वीकारतो की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे हे प्राप्त होतंय, त्यामुळे त्याचा द्वेष करण्याचा काहीही कारण नाही. परनिंदा करत नाही आणि व्यसनाधीनतेकडे हा कधीही वळत नाही. नाहीतर माणसाला सहजच प्रत्येक माणसाला एका गोष्टीचं कुठलं तरी व्यसन लागलेलं असतं. काही नाही तर सुपारी तरी सारखी चगळायची आहे, काही नाही तर सिगारेट ओढायची आहे, दारू प्यायची आहे. ह्या पद्धतीने दुःख निवृत्तीसाठी ह्या प्रकारचे उपाय माणूस करायचा प्रयत्न करतो. पण हा सामान्य संसारी
विषयी जो आहे तो मात्र ह्या पद्धतीचा अवलंब न करता अधूनमधून का होईना परंतु देवाचं जे आहे ते स्मरण करतो, आपले कुळ कुळाचार जे आहे ते पाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याद्वारे आपलं दुःख निवृत्त होईल ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो त्याच्या चित्तामध्ये असतो. तिसरा जो सांगितलेला आहे तर या ठिकाणी त्याला साधक म्हटलेला आहे आणि समर्थांनी मात्र याला मुमुक्षु म्हटलेला आहे. आता हा मुमुक्षु म्हणजे नेमका कोण आहे तर कळत न कळत कधीतरी गेल्या जन्मी पुण्य घडलेलं असतं आणि त्या पुण्याच्या आधारावर त्याला ह्या जन्मी सुद्धा एखादी चांगली संगत, चांगली सोबत, चांगली मैत्री असणारा एखादा कोणीतरी भेटतो आणि त्याच्या संगतीत आल्यानंतर ह्याला आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण जीवन घालवलेलं आहे त्यापेक्षा जीवनाचा एक वेगळा कुठला तरी असा एक प्रांत आहे आणि तिथला जो आनंद आहे तो सध्या आपण जे जीवन भोगतोय त्याच्यापेक्षा निश्चितच काहीतरी वेगळा आहे, तो आपण मिळवला पाहिजे ह्या पद्धतीच्या विचाराला त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी सुरुवात होऊन जाते. की संतांचे चरित्र ऐकलेले असतात, त्यांचं वर्णन ऐकलेलं असतं, त्यानंतर कधीतरी संत संगतीमध्ये किंवा घरात आई वडिलांकडनं त्यांनी अशा चांगल्या कथा, रामकृष्णांच्या कथा ऐकलेल्या असतात आणि त्यामुळे मनामध्ये कुठंतरी आता हा जो साधक आहे किंवा मुमुक्षु आहे त्याच्या अंतःकरणामध्ये हळूहळू मोक्षाची इच्छा निर्माण होते आणि मोक्षाची इच्छा निर्माण झाल्यानंतर सर्वप्रथम त्याच्या लक्षात येतं की आजपर्यंत आपण जे जीवन घालवलेलं आहे त्यामध्ये कळत न कळत अनेक चुका करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे पश्चाताप व्हायला त्याला सुरुवात होते. समर्थांनी छान त्याचं वर्णन केलेलं आहे की स्वजन जनधनाचा कोण म्या स्वार्थ केला, की आजपर्यंत हे सगळे माझे सखे सोयरे आहे, माझं धनच मला सुख देणारे आहे, माझे नातेवाईकच मला पूर्णपणे सुख देणारे आहेत असं म्हणून त्यांनाच मी धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण खरं सुख जे आहे ते मात्र त्यामुळे माझ्यापासून दूरच होत गेलेलं आहे. त्यामुळे आधी चुकीच्या पद्धतीने जे जीवन आपण जगलेले आहोत त्याचा त्याच्या मनाला त्या ठिकाणी पश्चाताप व्हायला सुरुवात होते आणि ही परमार्थाची पहिली पायरी आहे, पहिली प्रगती आहे की आपलं कुठंतरी काहीतरी चुकत आहे. अन्यथा माणूस दुसऱ्यांच्या चुका काढण्यामध्ये तरबेज असतो, पण स्वतः जे काही चुकीचं वागणं त्याच्याकडून चाललेलं असतं ते मात्र अगदी बरोबर आहे असंच इतरांना तो ठासून सांगत असतो. ही सामान्य माणसाची वास्तविक पाहता जीवन जगण्याची रीत आहे. पण जो साधक म्हणून झालेला आहे, जो मुमुक्षु झालेला आहे, ज्याच्या मनामध्ये मोक्षाची तळमळ निर्माण झालेली आहे, तो मात्र या ठिकाणी पश्चातापाने दग्ध होतो. त्रिविध तापे पोळला तोच परमार्थी अधिकारी झाला असं समर्थ या ठिकाणी म्हणतात की जो त्रिविध तापाने पोळलेला आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे की आपल्या जीवनात येणारे दुःख त्याचं निवारण करण्यासाठी त्यांनी अनेक पद्धतीचा व्यावहारिक स्तरावर पूर्णपणे या ठिकाणी उपयोग करून पाहिलेला आहे. आता इतके या ठिकाणी उपाय योजून सुद्धा आपल्या जीवनातलं दुःख जराही कमी होत नाही, तर आता वेगळा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे, संत संगती धरली पाहिजे असं त्याच्या मनात येतं. आता त्रिविध तापे पोळला, पोळला म्हणजे शब्दाचा अर्थ आहे या ठिकाणी की त्रिविध तापाने तो त्रस्त झालेला आहे. ह्या त्रासातून मोकळं होण्यासाठी त्याने व्यावहारिक सत्तेतले सगळे उपाय करून पाहिलेले आहेत. डॉक्टरांकडे गेलेला आहे, मानसोपचार तज्ञाकडे गेलेला आहे, ज्योतिषाचार्यांकडे जाऊन सुद्धा त्याने पत्रिका वगैरे दाखवून घेतलेली आहे. त्यांनी सांगितलेले उपाय सुद्धा नाशिकला जाऊन नागबळी करा वगैरे वगैरे इत्यादी तऱ्हेचे उपाय सुद्धा त्यांनी भरपूर केलेले आहेत. पण तरी सुद्धा जीवनातलं दुःख जे आहे ते ह्या उपायांनी पूर्ण नाहीसं होत नाही असं ज्या वेळेला त्याच्या लक्षात येतं म्हणजे त्रिविध तापे पोळला की प्रयत्न करूनही, व्यावहारिक सर्व तऱ्हेचे प्रयत्न पूर्णपणे करूनही आपल्या जीवनातलं दुःख जे आहे ते कमी होताना ज्या वेळेला त्याला दिसत नाही त्यावेळेला असा मननशील झालेला जो माणूस आहे तो नंतर संत संगतीच्या आधारे सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि आत्मसुख म्हणजे नेमकं काय वगैरे वगैरे
जे परमार्थ म्हणजे काय, आत्मसुख म्हणजे काय, ते मिळवण्यासाठी काय पद्धतीने मी विचार केला पाहिजे, या पद्धतीने त्याच्या ठिकाणी योग वासिष्ठामध्ये आपल्या समोर ज्ञानाच्या 7 भूमिका दिलेल्या आहेत. त्यामध्ये सुरुवात आहे शुभेच्छा. तर या मुमुक्षूच्या मनामध्ये म्हणजे या साधकाच्या मनामध्ये सुरुवात आहे ती शुभेच्छेला सुरुवात झालेली आहे की असं एक काहीतरी चांगलं तत्व आहे की जे संतांनी प्राप्त करून घेतलेलं असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे डोही, आनंद तरंग या पद्धतीचं आयुष्य जगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि ते त्यांना साध्य झालेलं आहे असं त्याला पूर्ण पटलेलं असतं. मग आता आपण सुद्धा असंच काहीतरी मिळवलं पाहिजे असं त्याच्या मनात येतं आणि तो त्या पद्धतीने नंतर विचार करायला लागतो. महत्वाचं आहे की आपलं कुठंतरी काहीतरी चुकलेलं आहे. समर्थ म्हणतात अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, की आजपर्यंत सुख प्रत्येक जीवाला पाहिजे आहे, पण सुखरूपता येण्यासाठी कुठले अचूक प्रयत्न करायला पाहिजे ते मात्र कोणाच्याही लक्षात येत नाही आणि म्हणून त्याची सुखासाठी काय चाललेली असते तर भ्रमंती चाललेली असते. या भ्रमंतीतून आता आपण सुटलं पाहिजे. जुन्या सगळ्या जे मित्र नातलग जमवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सुखी होण्याचा जो आपण प्रयत्न केलेला आहे त्यापेक्षा सुद्धा वेगळं असं काहीतरी नातं या संतांशी आता जोडलं पाहिजे आणि आपण आपली प्रगती साधली पाहिजे. या पद्धतीचे विचार जे आहेत ते त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात होते. त्यानंतर ज्या देवाला आजपर्यंत फक्त कुळधर्म कुळाचार पाळण्यासाठी म्हणून तो त्यांचा उपयोग करून घेत होता, खूप महत्वाचं आहे की तुम्ही आम्ही सगळेच जण देवधर्म करतो. आता सगळेजण म्हणतो की आम्ही देवदेव करतो, आम्ही देवदेव करतो. अहो म्हणजे काय करतो आम्ही आणि कशासाठी करतो याची पूर्ण कल्पना आम्हाला सुद्धा नाही. मग आता देवधर्म आम्ही जो काही पाळतो आहोत करतो आहोत त्यामागचं एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे ते जर चालू ठेवलं व्यवस्थित तर माझा प्रपंच जो आहे तो सुखाने चालत राहील आणि त्या प्रपंचामध्ये कुठलंही विघ्न निर्माण होणार नाही. या भीतीपोटी तुम्ही आम्ही सगळेजण कुळधर्म कुळाचार करत असतो. पण आता हा साधक म्हणून जो आहे त्याला या ठिकाणी असं लक्षात येतं की असं नुसतं करत राहण्यापेक्षा त्या सगुण साकार असणाऱ्या परमात्म्याचं एकदा तरी दर्शन घ्यावं. संत संगतीत आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की काहीतरी साधना करून जसं संतांना त्या परमात्म्याचं पूर्ण दर्शन झालेलं आहे तसं दर्शन जे आहे ते आपण सुद्धा एकदा तरी आयुष्यामध्ये करून घ्यावं. पण आता या मुमुक्षू मध्ये सुद्धा 3-4 प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहेत. 3 प्रकार साधारणतः मुमुक्षूचे दिलेले आहेत. एक मंद मुमुक्षू आहे, दुसरा मध्यम मुमुक्षू आहे आणि तिसरा जो आहे तो तीव्र मुमुक्षू आहे. मंद मुमुक्षू म्हणजे वर्षातून एकदा कधीतरी त्या भगवंताची आठवण येणे आणि कधीतरी मोक्ष मिळवला पाहिजे, बघूया जमलं तर, ह्या पद्धतीने काहीतरी त्याच्या मनात थोडंसं कुठंतरी कोपऱ्यात आतमध्ये दडलेल्या स्वरूपामध्ये राहतं, तो मंद मुमुक्षू. त्यानंतर मध्यम मुमुक्षू म्हणजे प्रत्यक्ष काहीतरी त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करतो, तो मध्यम मुमुक्षू. की नाही प्रपंच करता करता आपण काहीतरी अजून या देवासाठी म्हणून वेगळं काहीतरी केलं पाहिजे हे जाणीवपूर्वक लक्षात घेऊन जे उत्सव चाललेले असतात भगवंताचे त्या उत्सवामध्ये तन मन धनाने स्वतः समर्पित होण्याचा प्रयत्न करत राहतो, हा मध्यम मुमुक्षू आहे. आणि तीव्र मुमुक्षू जो आहे तो प्रत्यक्षात श्री गुरूंची भेट घेऊन मोक्षासंबंधीचे प्रश्न त्यांना विचारून खऱ्या मीचं स्वरूप काय आहे इत्यादी तऱ्हेच्या चर्चा त्यांच्याशी करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. ह्याला जे म्हटलेलं आहे ते तीव्र मुमुक्षू म्हटलेलं आहे. आता हे माणसांचे प्रकार पाहत असताना त्यानंतर या मुमुक्षूंचे प्रकार पाहत असताना हा अभ्यास आपला कशासाठी चाललेला आहे हे मात्र आपल्या पक्क लक्षात असलं पाहिजे. नाहीतर हा सगळा अभ्यास करायचा, मला माहितीये माणसांचे 4 प्रकार आहेत, ते घडाघड लिहून दाखवायचे, बोलून दाखवायचे, पण मी त्या नेमक्या ह्या वर्गीकरणामध्ये मी नेमका कुठं आहे हे जोपर्यंत मी कळून घेत नाही आणि प्रगती पथावर जाण्यासाठी मला आता काय केलं पाहिजे हे जोपर्यंत लक्षात घेत नाही तोपर्यंत खऱ्या साधनेला त्याच्या ठिकाणी जी आहे ती सुरुवातच होत नाही.
आपण पाहतोय की हा जो मुमुक्षू आहे त्याला स्वतःच्या चुकांची जाणीव झालेली आहे. जुन्या घड्या मोडून आता नवीन काहीतरी जीवनाची घडी बसवली पाहिजे असंही त्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि लक्षात आल्यानंतर तीव्र मुमुक्षत्व आतमध्ये जागृत झाल्यानंतर त्या दिशेने त्याचे पावलं जे आहेत, 7 भूमिका जे म्हटलेलं आहे ते पहिली शुभेच्छा आहे, दुसरी सुविचारणा आहे, म्हणजे संतांकडे जाऊन प्रत्यक्ष त्यांनी त्या दृष्टीने कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे. या पद्धतीचा तो साधक हळूहळू एक एक भूमिका पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आता त्या 7 भूमिका आत्ता मांडणे आपल्याला शक्य नाहीये. जर कोणाला ऐकायच्या असतील तर स्पेशल ट्युशनची व्यवस्था आहे, तर आपण ती करू शकता. मग इथं आहे आपल्या समोर की हा साधक जो आहे त्याला पश्चाताप झालेला आहे, त्यानंतर नवीन काहीतरी करण्याचा त्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि मग त्यांनी तीव्र मुमुक्षत्व जागृत झालं की काय केलेलं आहे तर श्री गुरूंना शरण गेलेलं आहे. आणि श्री गुरूंना शरण गेल्यानंतर आता श्री गुरु करायचे, त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यायचा, परंतु त्यामध्ये मात्र नंतर पालन करण्यामध्ये टाळाटाळ करायची. असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत मोक्ष हा पुरुषार्थ जो आहे तो आम्हाला कमावता येणार नाही. मग आता श्री गुरु केल्यानंतर त्यांच्या आज्ञेमध्ये राहण्याचा पूर्णपणे हा प्रयत्न करतो. त्यांनी दिलेली साधना मनापासून करण्याचा प्रयत्न करतो. आता पूर्व संस्कारानुसार त्याचं मन परत परत संसाराकडे अधूनमधून जातंय हे त्याच्या लक्षात येतं, परंतु असं जे संसाराकडे जाणारं मन आहे त्या मनाला तो परत परत परमार्थ मार्गामध्ये आणून सोडतो. छान आपल्या समोर आहे पहा, असा जो मुमुक्षू तयार झालेला आहे, नुकताच तयार झालेला, तो प्रपंच करता करता परमार्थ करायला सुरुवात करतो. सुरुवात अगदी बरोबर आहे, पण किती वर्ष हे असंच चाललेलं असावं? प्रपंच करता करता परमार्थ, कधीतरी परमार्थ करता करता प्रपंच व्हायला पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की सुरुवात तिथून आहे. प्रपंच करता करता परमार्थ, नंतर परमार्थ करता करता प्रपंच व्हावा. आणि त्याही पुढची गोष्ट आहे की प्रपंच आणि परमार्थ असे आता जीवनाचे 2 भाग असे काही राहिलेलेच नाही. इतक्या सहजावस्थेत जन विजन झाले आम्हा, या पद्धतीचे अंतःकरण वृत्ती जी आहे ती परमात्मा स्वरूपामध्ये सहजच विलीन होऊन गेलेली आहे. त्यामुळे कुठेही असला तरी आनंदाला मात्र त्याच्या अजिबात तडा जात नाही. आणि या ठिकाणी या सहज अवस्थेला, सहज समाधीला सगळे संत जे आहेत ते आपल्याला तोच आदर्श आपल्या समोर ठेवतात की सहज चालणे, सहज बोलणे, या पद्धतीने. आणि तो सहज चालणं बोलणं हाच त्यांचा हितोपदेश आपल्यासाठी असतो, तो त्या ठिकाणी तो पूर्णपणे लक्षात घेतो. आता हे मुमुक्षत्व जागृत झाल्यानंतर त्या माणसाच्या, ज्याच्या चित्तात तीव्र मुमुक्षत्व जागृत झालेला आहे, तो विवेक, वैराग्य, समाधी, षटक या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या जाणीवपूर्वक आपल्या ठिकाणी बाणवण्याचा प्रयत्न करतो. हे खूप महत्वाचं आहे. माहिती असणं वेगळं आणि आपल्या अंगी बाणवणं हा भाग अजूनच वेगळा. जोपर्यंत त्या माहितीचं रूपांतर माझ्या जीवनामध्ये, साधनेमध्ये मी करून घेत नाही तोपर्यंत त्या नुसत्या माहितीचा उपयोग काय असणार आहे? काहीच उपयोग असणार नाही. मग आता विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, वैराग्याची गरज कशासाठी आहे, विवेक आणि वैराग्य कोणाच्या संगतीमध्ये आमच्या आतमध्ये पूर्णपणे ते बाणणारे आहेत, या पद्धतीचा विचार करून या गोष्टी अंगी बाणवण्याचा मनापासून प्रयत्न करतो. त्याला इथे मुमुक्षु असं म्हटलेलं आहे. आता सुरुवातीला जे आहे, सुरुवात काय आहे? सामान्य संसारी आहे, विषयी आहे, विषयांच्या माध्यमातून पण न्यायनीतीच्या चौकटीत राहूनच सुख भोगणारा आहे. आणि आता तो मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतोय. मग पूर्वजन्मीचे वासनानुसारी असलेले संस्कार आणि आता संत संगतीच्या माध्यमातून मनाच्या द्वारे बुद्धीवर करत असलेला संस्कार, अशा या 2 संस्कारांचं आतमध्ये युद्ध चाललेलं असतं. आता हे युद्ध बाहेर नाही, तर हे युद्ध कुठं आहे? तर साधकाच्या, मुमुक्षूच्या मनामध्ये आहे. पूर्वजन्मीचे संस्कार त्याला परत परत मागे ओढायला पाहतात, पण असे जे संस्कार मागे ओढायला पाहतात त्या ठिकाणी हा साधक पूर्णपणे सावध असतो की अरे आता आपलं ध्येय जे आहे ते वेगळं ठरलेलं आहे.
इतके दिवस आपण विषयातून सुख भोगत होतो, पण आता आपला जो प्रयत्न चाललेला आहे तो निर्विषय असणारं सुख कुठं आहे, कसं आहे आणि ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे असा विचार मनामध्ये असल्यामुळे जुन्या संस्कारांचा पराभव करत करत तो नवीन संस्कार जे आहे तो अंगी बाणवत असतो. डॉक्टर काका एक सांगतात उदाहरण की कोल्हापूरमध्ये एक नुरा कुस्ती नावाचा कुस्ती खेळली जाते आणि त्या कुस्तीमध्ये दोघं जण असतात, ते युद्ध करणारे किंवा कुस्ती करणारे, आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते कोणी हारायचं हे आधीच ठरलेलं असतं. जसं आपण क्रिकेटच्या बाबतीमध्ये म्हणतो की मॅच फिक्सिंग आधीच झालेलं आहे की कोणी या ठिकाणी हारायचं ते ठरलेलं आहे आणि तरी सुद्धा खेळ चाललेला आहे. तसं जुने संस्कार आणि नवे संस्कार असे दोन्ही संस्कारांच्या मध्ये असणारा हा जो मुमुक्षु आहे त्याने नक्की मनाशी ठरवायचं आहे की नवीन संतांकडून शास्त्राकडून आलेले जे संस्कार आहेत त्या संस्कारांना आतमध्ये पूर्ण बिंबवायचं आहे आणि जुने संस्कार जे आहे ते हळूहळू हळू आपल्याला पूर्णपणे क्षीण करून टाकायचे आहेत. कारण जुन्या संस्कारांच्या माध्यमातून पूर्ण सुख आपल्याला प्राप्त झालेलं नाही आणि म्हणून हे जे नवीन संस्कार आहेत त्या नवीन संस्कारांच्या साह्यानेच इथून पुढचं जीवन जे आहे ते तुम्हाला आम्हाला जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. असा जो विवेक आहे की जुने संस्कार आणि नवीन संस्कार यामध्ये कुठल्या संस्कारांना आत धरायचा आहे आणि कुठल्या संस्कारांना क्षीण करायचा आहे हा विवेक ज्याच्या चित्तामध्ये रुजलेला आहे तो या ठिकाणी मुमुक्षु आहे असं म्हटलेलं आहे. बरं, आता हे जे संसारी मुमुक्षु आहेत, संसारात राहून मोक्ष साधनेसाठी ज्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्यांना तारेवरची कसरत आहे. कारण घरातले सगळ्यांची संगत यासाठी आपल्याला प्राप्त होईल की सगळे घरातले लोक मला अनुकूल व्हावेत आणि मग मी माझा परमार्थ पूर्ण करेल असं ज्याला वाटतं तो दिवा स्वप्नामध्ये अडकलेला आहे की सगळं जग मला अनुकूल व्हावं, माझा सगळा प्रपंच मला अनुकूल व्हावा आणि अनुकूल झाल्यानंतर मी परमार्थ साधनेला सुरुवात करेल असं जर वाटत असेल तर कुठंतरी काहीतरी गोंधळ आहे. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती तितके प्रत्येकाचे स्वभाव भिन्न आहे, प्रत्येकाचं ध्येय घरातल्या लोकांचं भिन्न आहे. पूर्णपणे माझ्याच मार्गाने त्यांनी चालावं असा कितीही हट्ट मी धरला तरी सुद्धा त्या हट्टापायीच दुःख भोगण्याचा मला प्रसंग वारंवार येत जाणार आहे. आणि परमार्थ नावाची जी गोष्ट आहे ती पूर्णपणे व्यक्तिगत आहे. सगळ्या कुटुंबाने मिळून ते करावं असा एखादा तो सण नाहीये, तर ही पूर्णपणे व्यक्तिगत, कारण अंतःकरणाच्या जडणघडणीवर हा परमार्थ अवलंबून आहे. मग आता आपल्या अंतःकरणाची जडणघडण करताना आपल्या किती नाकी नऊ येतात हे साधक झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आपण स्वतः साधक झाल्याशिवाय की किती आपलं मन या नव्या संस्कारानुसार ऐकत आहे ते आपलं आपल्याला जेव्हा कळायला लागेल त्यावेळेला लक्षात येतं की बाकीच्यांचा नाद सोडून द्यावा, आधी आपण घडावं. आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना पुढे सांगितलेलं आहे. तर बिघडा या शब्दाचा इथं बी घडाना की आम्ही बी घडलो, संतांच्या संगतीमध्ये आम्ही आधी तयार झालो आणि आता तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने तयार व्हा असं सगळे संत आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत की जुन्या साऱ्या ज्या काही वासना आहेत त्या वासनांचा पुंज आहे, जी माझी जीवन पद्धती आहे त्या पद्धतीतून मला आता काय काय प्राप्त झालेलं आहे याचं अवलोकन करणं, निरीक्षण करणं हे या माणसाने सातत्याने सुरू केलेलं असतं. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. अंतर्बाह्य जग आणि मन, की मनातल्या मनात चालणारं हे जे युद्ध आहे आणि या युद्धामध्ये साधकांनी पाय रोवून जिंकण्यासाठी उभं राहावं लागतं. कित्येकदा मनाचं धैर्य या ठिकाणी खचतं आणि खचलेल्या मनस्थितीमध्ये परमार्थ कधीही सिद्धीला जाऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या समोर आहे की मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. समर्थ आपल्याला सांगतात की या साधकांनी खचून न जाता पी हळद आणि हो गोरी ह्या पद्धतीचा हा परमार्थ आहे का, की आज अनुग्रह घेतला, आज या मार्गाने जायला निघालो आणि आता लगेच मला त्या ठिकाणी त्याचं फळ प्राप्त व्हावं
अनंत जन्मीचे चुकीचे संस्कार जे आमच्या मनावर आहे तेवढे पूर्ण धुवून टाकल्याशिवाय मन मोकळं होणार नाही. मन मोकळं झाल्याशिवाय त्यात नवीन संस्कार आम्हाला भरून ठेवता येणार नाही आणि नवीन संस्कार आतमध्ये रुजल्याशिवाय आम्हाला आत्मज्ञानाचं किंवा सुखरूपतेचं जे फळ आहे ते प्राप्त होऊ शकणार नाही. हे शांतपणे या ठिकाणी स्वीकारायचं आहे आणि ही नवी जडणघडण करत असताना मनाचं धैर्य अजिबात खचू न देता, निरुत्साही न होता, मला काही जमणारच नाही असं न म्हणता, ज्या अर्थी संत माझ्या आयुष्यात आलेले आहेत, ज्या अर्थी मला सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे, त्या अर्थी त्यांच्या संगतीने मला हा परमार्थ नक्की पूर्ण साधता येईल. परमार्थामध्ये एक फार महत्वाचं आहे की या ठिकाणी न्यूनगंड सुद्धा असून चालत नाही आणि अहमगंड असून सुद्धा चालत नाही. दोन्हीही गोष्टीतून आपण आपलं मन जे आहे ते बाजूला करून घेतलं पाहिजे. आता मोक्षाची तळमळ निर्माण झालेली आहे, श्रद्धा त्याच्या ठिकाणी आहे. मग या श्रद्धेशिवाय जर मोक्ष किंवा श्रद्धेशिवाय जर आमचा परमार्थ पूर्ण होऊ शकत नसेल तर ही श्रद्धा नेमकी कशा पद्धतीची असली पाहिजे याचं सुद्धा या ठिकाणी चिंतन करण्याची गरज आहे. श्रद्धेचे 3-4 प्रकार आपल्या समोर डॉक्टर काका मांडतात नेहमी. त्या वेळेला ते म्हणतात एक कुचकी श्रद्धा आहे. आणि कुचकी श्रद्धा म्हणजे काय? एक उदाहरण दिलेलं आहे की चंद्रावर ज्या वेळेला पहिलं पाऊल ठेवलं गेलं त्यावेळेला कित्येक लोकांचा त्याच्यावर विश्वासच बसला नाही की असं होऊ शकत नाही. काहीतरी त्यांनी दुसरीकडचे फोटो काढून दाखवले आणि ते चंद्रावरचे आहेत असं सांगितलं. ह्या पद्धतीने विचार जे केले जातात त्याला कुचकी श्रद्धा असं म्हणतात की जे आपल्याला जमू शकत नाही ते कधी कोणाला जमणारच नाही या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. ती कुचकी श्रद्धा असं म्हटलेलं आहे. मग आता या ठिकाणची श्रद्धा कशी पाहिजे? तर निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. परमार्थ पूर्ण होण्यासाठी बाहेरून काही खूप जमवा लागत नाही. समर्थ म्हणतात काही मांडावे लागत नाही, काही सांडावे लागत नाही, एक विचार करून पाही म्हणजे बरे. की अस्सल परमार्थ सिद्धीसाठी बाहेरची मांडामांड खरोखरीच काही लागत नाही. मग लागतं काय? तर भाव पाहिजे, म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाचा निश्चय मनामध्ये 100% पाहिजे. प्रेम पाहिजे, भगवंतावर प्रेम पाहिजे, शास्त्रवचनावर प्रेम पाहिजे, संतांच्या सांगण्यावर, संतांच्या वागण्यावर प्रेम बसलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्या पद्धतीने आपण चालू शकत नाही. मग भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, त्यानंतर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा शब्दाचा अर्थच आहे श्रद्धी. धी म्हणजे बुद्धी आणि श्रद्ध म्हणजे सत्य. सत्य असणाऱ्या त्या परमात्म्यावर पूर्णपणे आमची काय पाहिजे तर विश्वास पाहिजे. त्याला त्याच विश्वास श्रद्धा असं म्हटलेलं आहे परमार्थामध्ये. मग या पद्धतीची श्रद्धा पाहिजे. त्यानंतर अभ्यास पाहिजे. आणि अभ्यास शब्दाचा अर्थ आपण नेहमी पाहतो केलेलीच गोष्ट परत परत करणे, ध्येय प्राप्ती होईपर्यंत न कंटाळता तेच ते परत परत करण्याचा प्रयत्न करणे. याला काय म्हटलेलं आहे तर याला या ठिकाणी श्रद्धा म्हटलेलं आहे, याला या ठिकाणी निष्ठा म्हटलेलं आहे, याला या ठिकाणी अभ्यास म्हटलेला आहे. आणि असा जो अभ्यास आहे तो अभ्यास करण्याची चिकाटी जी आहे ती साधकाजवळ असावी लागते. आणि ही चिकाटी जर नसेल तर मध्ये आधीच की अरे 2-4 वर्ष झाले आम्ही सातत्याने करतो आहोत पण काहीच अनुभव नाही असं म्हणून ते सोडून दिलं जातं. एका गुरूंकडे जातो, 3-4 वर्ष त्यांनी दिलेली साधना करतो, दुसरा कोणीतरी मित्र वगैरे आम्हाला भेटतो आणि तो आपल्या गुरुचं वर्णन सांगतो आणि मग असं वाटायला सुरुवात होते की माझ्या गुरूंवर मध्ये खरोखरीच काही अनुभव देण्याची ताकद नाही, मग ते सोडून द्यावं आणि तिसरीकडे जावं. अशी जोपर्यंत धरसोड सुरू आहे तोपर्यंत परमार्थामध्ये प्रगती कधीही होऊ शकत नाही. तर सद्गुरूंवर 100% विश्वास, त्यांनी दिलेल्या साधनेवर 100% विश्वास असल्याशिवाय परमार्थामध्ये प्रगती करता येत नाही. हे लक्षात ठेवून निष्ठा, भाव, श्रद्धा या गोष्टी आमच्या आतमध्ये सातत्याने वाढत आहेत की नाही हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर संतांच्या संगतीत गेल्यानंतर आम्ही शास्त्र अभ्यास करायला सुरुवात करतो. एखादा ग्रंथ आम्हाला वाचायला संत सांगतात
आता ग्रंथाचं वाचन कशासाठी सांगितलेलं आहे? लक्षात घ्यायचं आपल्याला की ग्रंथाचं वाचन कशासाठी सांगितलेलं आहे. आता समजा नाथ भागवत मला माझ्या श्री गुरूंनी वाचायला सांगितलेलं आहे. आता नाथ भागवत ह्याच्यामध्ये काय आहे तर नाथ भागवत हा परिपूर्ण धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारीही पुरुषार्थाची सिद्धी कशी व्हावी याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारा नाथ भागवत हा ग्रंथ आहे. दुसरं म्हणजे त्या नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी गुरुचं वर्णन करणाऱ्या इतक्या ओव्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा जनार्दन स्वामीच्या ठिकाणी कसा भाव होता हे त्यामध्ये अत्यंत पाहण्यासारखं आहे. मग नाथ भागवत वाचता वाचता माझ्यामध्ये माझ्या गुरूंविषयीचा भाव तसाच डेव्हलप होतोय की नाही हे मी तपासलं पाहिजे. पण असं न करता ग्रंथ वाचला, मोकळं झालं, आता काय वाचू. गमतीने डॉक्टर काका नेहमी म्हणतात की या प्रश्नाचा मला आता कंटाळा आलेला आहे की आता मी काय वाचू. एकदा आपलं ठरलेलं आहे की अद्वैताचं जे काही चिंतन आहे ते आपल्याकडनं सतत झालं पाहिजे. मग अद्वैताचं चिंतन आपल्याला जेवढ्या ग्रंथाच्या माध्यमातून करता येईल ते ग्रंथ सातत्याने वाचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कधी ज्ञानेश्वरी वाचावी, कधी दासबोध वाचावा, कधी तुकाराम गाथा वाचावी, कधी नाथ भागवत वाचावं, कधी भगवद्गीतेचा अभ्यास करावा. कारण या सगळ्यामध्ये अद्वैताचंच प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून काय वाचू या प्रश्नापेक्षा एकेका ग्रंथातून एक एक विषय सुंदर तऱ्हेने आपण समजून घेतला तर आपला भाव वृद्धिंगत व्हायला मदत होते. म्हणून नाथ भागवत वाचायला सांगितलेलं असेल तर त्या ठिकाणी गुरुभक्ती कशी करावी हे त्याचं मार्गदर्शन आपल्याला तिथे दिलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचायला सांगितलेली असेल तर ज्ञानेश्वरीचं फळ आपल्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथे अविद्या नाश हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ, इही दोहीसी केवळ कारण ज्ञान. की जर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला सांगितलेली असेल तर या ज्ञानेश्वरीच्या वाचनाच्या माध्यमातून माझ्या ठिकाणची अविद्या कमी कमी होत जाते आहे की नाही हे मी तपासायचं आहे. पण ती वाचत असताना सुद्धा किती तऱ्हेचे बुद्धीला आम्हाला फाटे फुटतात आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे ते होते की नाही हे पाहण्याऐवजी ज्ञानेश्वरीमध्ये पर्यावरणाविषयी कुठं सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये किती दृष्टांत आलेले आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे, ह्या पद्धतीने फाटे फुटत राहतात आणि अविद्या निवृत्तीचं जे काम त्या ग्रंथाच्या वाचनातून, पारायणातून, समजून घेण्यातून व्हायला पाहिजे ते न होता फक्त शब्द पांडित्य जे आहे ते मात्र आमच्या ठिकाणचं वाढत जातं. म्हणून ग्रंथ वाचन करत असताना सुद्धा त्याच्या माध्यमातून मला नेमकं काय प्राप्त करून घ्यायचं आहे ह्याकडे साधकाचं पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे. दासबोध ग्रंथ जर मला वाचायला सांगितलेला असेल तर त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने समर्थांनी त्रिविध ताप म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. 3 गुणांचा विचार दासबोधामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. मग आता या 3 गुणांचा विचार वाचत असताना तो मला कशासाठी वाचायचा आहे की माझ्या ठिकाणी या 3 गुणांपैकी कुठले लक्षण दिसताय, मी रजोगुणी आहे स्वभावाने, तमोगुणी आहे का सत्वगुणी आहे, आणि मला जर भगवत भक्ती करायची असेल तर ह्या 3 गुणांपैकी कुठला गुण माझ्या स्वभावामध्ये जास्तीत जास्त वाढता ठेवला पाहिजे याच्यासाठी मला त्या गुणांचा अभ्यास करायचा आहे. पण तसं न करता इतरांचे गुण तपासण्यासाठी जर मी त्या अभ्यासाचा उपयोग करत असेल तर मला त्याचा किती फायदा होणार आहे. आता इथं सुद्धा माणसांचे प्रकार ऐकता ऐकता की हे 4 माणसांचे प्रकार ऐकून इतरांना मला तपासायचं नाही आहे तर मला या ठिकाणी मी नेमका कुठं बसलेला आहे आणि कुठून कुठपर्यंतचा आता मला प्रवास केला पाहिजे ते माझ्या लक्षात यावं म्हणून या सगळ्या सद्ग्रंथांचा अभ्यास चाललेला आहे. आपल्याला या ठिकाणी शास्त्राचा अभ्यास करून पंडित व्हायचं नाही, वादविवादात कुठं जिंकण्यासाठी जायचं नाही, तर आपल्याला आपल्या बुद्धीची समज वाढवायची आहे. खरा मी कोण आहे हे ओळखण्यासाठी, सुख नेमकं कुठं आहे ते पाहण्यासाठी, सुखरूप तत्व कुठं दडलेलं आहे ते शोधण्यासाठी मला या सगळ्या अभ्यासाचा माझ्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत ह्या पद्धतीने स्वतःच्या हितासाठी मी हे करत आहे हे माझ्या लक्षात येत नाही तोपर्यंत भरपूर काही चाललेलं आहे परंतु प्रत्यक्षात फळ मात्र प्राप्त झालेलं नाही.
झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. की सगळ्या साधनेचं फळ काय आहे आणि संसाराची सफलता म्हणजे नेमकं काय आहे ते समर्थांनी या एकाच ओवीत आपल्या समोर ठेवलंय की निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले पाहिजे. ते निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबण्यासाठी हा सगळा आमचा खटाटोप चाललेला आहे हे आपल्याला पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या पद्धतीने स्वतःला घडवण्याचा जो मनापासून प्रयत्न करतो, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या मुलांना प्रोजेक्ट करायला सांगतात. एक 5-5, 6-6 महिने त्यांचे ते प्रोजेक्ट चाललेले असतात आणि तो प्रोजेक्ट करून त्यांना सादर करायचा असतो आणि मग पुढची प्रगती त्यांची त्या ठिकाणी होते. मग आता परमार्थामध्ये एकच प्रोजेक्ट आहे, स्वतःला घडवणे. जितक्या लवकर आपल्याला पारमार्थिक दृष्ट्या स्वतःला घडवता येईल तितक्या लवकर मोक्ष नावाचा चौथा पुरुषार्थ जो आहे तो आपल्याला सिद्धीला नेता येईल. पण या घडामोडीमध्ये अत्यंत जर आपण निष्काळजी असू, या घडामोडी करत असताना आपला उत्साह मध्येच निघून जात असेल तर मात्र आपली फजिती आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि समर्थ तर आपल्याला म्हणतात सावध साक्षेपी दक्ष. साधक कसा असला पाहिजे तर सावध पाहिजे, साक्षेपी पाहिजे, दक्ष पाहिजे. सावध कशाविषयी की पूर्वीचे संस्कार आणि आता नवीन करत असलेले संस्कार यामध्ये जुने संस्कार जे आहे ते पूर्णपणे त्यांचा निराश होतोय की नाही, ते मागे पडते की नाही, नवीन संस्कार आतमध्ये मूळ धरायला लागलेले आहेत की नाही यासाठी सतत सावध असलं पाहिजे. जुन्या विषय सुखांनी, जुन्या विषयासक्तीने जर मनामध्ये गोंधळ सुरू झालेला असेल तर त्या ठिकाणी दक्ष असला पाहिजे साधक, की ते मला माझ्या चित्तातून काढून टाकायचं. पहा, कुंड्यामध्ये लावलेले जे रोपटे असतात ते चांगले उगवावेत असं आम्हाला वाटत असेल तर आजूबाजूला जे तण उगवलेलं असतं ते तण आम्ही काय करतो, वाढू देतो का काढून टाकतो? काढून टाकतो. त्याच पद्धतीने इकडं आमची जर प्रगती व्हायची असेल तर आजूबाजूला जे काय निर्माण होतंय आमच्या मनामध्ये ते बाजूला काढण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. आणि जसं ही साधना व्यवस्थित होत जाईल तसं माझ्या विषयीचे मी करून ठेवलेले गैरसमज जे आहेत ते माझे हळूहळू कमी होत जातील. माझा देहा संबंधीचा असणारा अभिमान, कुटुंबासंबंधीचा असणारा अभिमान, कुळासंबंधीचा असणारा अभिमान, माझ्याच गुणांविषयी धारण करून ठेवलेला जो अभिमान आहे, संपत्तीचा आहे, सत्तेचा आहे, यशाचा आहे, असे सगळे अभिमान ज्या वेळेला हळूहळू कमी कमी होत जातात त्यावेळेला हा जो साधक आहे तो मोक्षाच्या जवळ जणू काही गेल्यासारखा असतो. वास्तविक पाहता मोक्ष म्हणजे नित्य प्राप्ताची प्राप्ती हे वाक्य आपण कधीच विसरायचं नाही. हे कुठून काही बाहेरून आणण्याची गोष्ट नाहीये, तो आतमध्येच आहे. फक्त आतमध्ये असलेला तो आता हुडकून माझा मलाच काढायचा आहे. समर्थ आपल्याला म्हणतात जुने ठेवणे मीपणे आकळेना. आणि मग असा ज्या वेळेला साधक स्वतःला पूर्णपणे घडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो हळूहळू मुक्त होत जातो. आणि हा मुक्त झालेला जो आहे, मुक्त होतो म्हणजे नेमकं काय होतं तर श्री गुरूंकडनं जे आत्मस्वरूपाचं वर्णन ऐकलेलं आहे ते तू आहेस या महावाक्याचा उपदेश करून घेतलेला आहे, तो सुरुवातीला आपल्याला श्रद्धेने स्वीकारलेला असला तरी त्याविषयीचा संशय मनातून पूर्ण नाहीसा झालेला नसतो. मग हळूहळू अभ्यासाने त्याविषयीचे सगळे संशय नाहीसे होतात आणि तो आत्मा मीच आहे. उदाहरण आहे पहा, आपल्याला लहानपणी आपले आई वडील आपल्याला कितीतरी गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण त्यावेळेला आपण जे आहे ते या संसाराच्या काठावर असतो, आतमध्ये बुडालेलेच नसतो. त्यामुळे त्यांचं म्हणणं जे आहे ते सुद्धा आपल्याला त्यावेळेला पूर्णपणे पटलेलं नसतं. पण ज्या वेळेला स्वतःच्या संसाराला आपण सुरुवात करतो, आपल्यावर एखादा कुठला तरी असा प्रसंग गुदरतो आणि त्यावेळेला आपल्या आईचं किंवा वडिलांचं बोलणं आपल्याला आठवतं, त्यावेळेला लक्षात येतं अरे त्यावेळेला ते असंच म्हणत होते बरं का, पण तेव्हा आपल्या लक्षात आलं नाही, ते आत्ता लक्षात येतंय. अगदी ह्याच पद्धतीने उपदेशाच्या वेळेला मी आत्मा आहे हे मी त्यांच्याकडनं जरी ऐकलेलं असलं तरी त्याच क्षणी माझा त्याच्यावर विश्वास बसतो असं होत नाही. पण अभ्यास करता करता संशय ज्या वेळेला हळूहळू गळून पडतात त्याविषयीचे,
स्वभावातले अनेक दोष आमच्या निघून जातात, त्यावेळेला मात्र त्या गुरुवाक्यावरची श्रद्धा हळूहळू विकसित होत जाते. संशय जे आहेत ते कमी कमी होत जातात आणि मग कधीतरी तत्वम असीच रूपांतर साधनेत सोहम केलेलं आहे आणि सोहम शब्दामध्ये 6 अहम, ते मी आहे. श्री गुरूंनी सांगितलं ते तू आहेस, माझा अभ्यास त्यानुसार चाललेला आहे, ते मी आहे आणि ते मी आहे असं म्हणता म्हणता खरंच मी ते आहे असं ज्या वेळेला होईल, म्हणजे माझ्या स्वरूपाचं मला निसंशय ज्या वेळेला ज्ञान होईल, त्यावेळेला जीवनमुक्तीला सुरुवात झालेली असते. आता ही जीवनमुक्ती किंवा मुक्त होणे म्हणजे तरी नेमकं काय आहे? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, असं तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक जीव मूळचा आत्मस्वरूप असल्यामुळे तो मुक्तच आहे. पण मुक्त असणारा हा जीवात्मा ज्या वेळेला स्वतःला देहात्मा समजायला लागला, तेव्हापासून तो बद्ध झालेला आहे. आता हा जो देहात्मा आहे तो गुरूंकडे गेला, शरण गेला आणि गुरूंनी त्याला स्वतःच्या स्वरूपाची जाण दिल्यानंतर तो देहबुद्धीतून स्वतःला हळूहळू मोकळं करायला लागला सोहम साधनेच्या द्वारे. आणि असं करता करता पुनरपी त्याला त्याची प्राप्ती होऊन गेली. तर काखेत कळसा आणि गावाला वळसा, देवधर्म करायचा आहे, तीर्थयात्रा करायच्या आहे, चारी आमचे धाम झाले पाहिजेत, या पद्धतीने कितीतरी त्या देवाच्या शोधासाठी माणूस अनेक प्रयत्न करतो. पण श्री गुरूंकडे केले की ते नेमका पत्ता सांगतात की बाबा रे, तुझ्या हृदयातच तो वसलेला आहे. मग आता हृदयात वसलेला आहे तर त्याला शोधायचं कसं? एकच आहे, अत्यंत मलिन झालेल्या अंतःकरणामध्ये तो असून सुद्धा दिसत नाही आणि म्हणून त्या अंतःकरणाला शुद्ध करण्याची आम्हाला काय करावी लागते? साधनेच्या माध्यमातून तर प्रक्रिया करावी लागते. आणि अशी प्रक्रिया ज्या वेळेला पूर्ण होते त्यावेळेला ते तत्व बाहेर कुठं नसून तेच मी आहे. मी सुखरूप असताना सुखी व्हावं म्हणून या विषयांच्या नादाने उगेचच काय झालेलं होतो, तो भुललो होतो. आणि असं जे भ्रम झालेला आहे तो भ्रम काढून टाकला की भ्रम गेला की जे काय आहे ते मुक्तीचा आनंद आहे. आणि म्हणून 5 भ्रांतीतून स्वतःची सुटका करून घेणे याला बंधनातून सुटका करून घेणे असं म्हणतात. आता जीवनमुक्त म्हणजे त्याच्या ठिकाणी असं काय वेगळं चाललेलं असतो? आमच्यासारखाच देह असतो, या जगतामध्ये आमच्यासारखाच त्याच्या ठिकाणचे व्यापार चाललेले असतात. आता जीवनमुक्त झाला म्हणून तोंडाने जेवणारा माणूस काही नाकाने घास खातो अशातला भाग नाहीये. मग आता जीवनमुक्त म्हणजे नेमकं काय आहे? तर देहात असून सुद्धा ज्याची देहबुद्धी गळून पडलेली आहे, मी देह नसून देह माझ्या आश्रयाने राहतो असं ज्याला पूर्णपणे समजलेलं आहे. या देहाचा मी गुलाम नसून या देहाचा मी स्वामी आहे आणि मला त्याचा उपयोग जीवन जगताना करायचं आहे. म्हणजे देहामध्ये तो यत्किंचितही अडकलेला नाही, देहात आहे पण देहबुद्धीमध्ये अडकून पडलेला नाही. जगात आहे पण जग सत्यत्वाचा भ्रम जो आहे तो त्याच्या बुद्धीतून निघून गेलेला आहे. जग आभासिक आहे हे पूर्णपणे त्याला या ठिकाणी पटलेलं आहे. आणि तिसरं आहे मी कर्ता करविता आहे, मी कर्ता मी भोगता, ही कर्तृत्व भोक्तृत्वाची जाणीव सुद्धा निघून गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी शास्त्राच्या अभ्यासाने गुरुच्या सांगण्यानुसार सतत विचार केल्यामुळे जीव रूपाने मी जो काही कर्म करतो आहे ते निमित्त मात्र आहे आणि आत्मरूपाने जो मी आहे तो मात्र कसा आहे तर अकर्ता आहे. जीव रूपाने जे माझ्याकडनं चाललेलं दिसत आहे ते करता करविता सुद्धा कोण आहे तर भगवंत आहे असं भक्तीच्या भाषेमध्ये ज्याला पूर्णपणे कळलेलं आहे तो भव्य दिव्य कर्म करून सुद्धा कुठेही न अडकता, देहात असून देहात अडकत नाही, जगात असून जगतामध्ये रममाण होत नाही आणि भव्य दिव्य कर्म करून सुद्धा ज्याचा त्याला किंचितही अहंकार राहत नाही असा जो कोणी आहे त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. काय ऐकतानाच असं वाटतं की काय सुंदर अवस्था असेल ही. मग आता एवढी सुंदर अवस्था जर मला प्राप्त करून घ्यायची असेल तर तेवढ्या सुंदर पद्धतीने स्वतःला घडवायला पाहिजे की नाही? मग साधना करायची कोणी करायची आहे?
तर माझी मलाच केली पाहिजे. श्री गुरु आम्हाला वाट दाखवणार आहेत, संत आम्हाला वाट दाखवणार आहेत, पण ती वाट पूर्णपणे स्पष्ट झाल्यानंतर त्या वाटेवरून जे चालायचं आहे ती जबाबदारी जी आहे ती मात्र माझी मी ओळखली पाहिजे आणि पूर्णपणे त्याच्यावरून न कंटाळता मोक्ष मिळेपर्यंत वाटचाल करत राहिली पाहिजे. मग आता अशी वाटचाल केल्यानंतर त्या जीवनामध्ये काय होऊन जातं तर सुखरूपतेचा अनुभव, मूळचाच मी सुखरूप आहे हे त्याला कळून जातं. आणि खूप छान वाक्य आपल्या समोर आहे, सुखरूप होऊन या जगामध्ये सुखाने जगण्याची कला जी आहे ती श्री गुरूंकडनं त्याला प्राप्त झालेली असते. सुखाने जगतो आणि देह सोडायची वेळ आल्यानंतर सुद्धा या देहाला आणि जगाला सुखाने सोडून देण्याची तयारी सुद्धा ज्याच्या ठिकाणी आहे त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि आता असा जीवनमुक्त जर मला व्हायचं असेल तर सगळ्या गोष्टी मी हळूहळू समजून घेतल्या पाहिजे. एक छान व्याख्या या ठिकाणी माणसाची काकांनी करून दिलेली आहे की कर्माची आगतिकता, ज्ञानाची गरज व भक्ती हा स्वभाव असणाऱ्या प्राण्याला माणूस असं म्हणतात. की आता देहात आल्यानंतर कर्म करण्याचा कंटाळा करायचा नाही, ते तर मला व्यवस्थित केलंच पाहिजे. त्यानंतर स्वस्वरूपाचं पूर्ण ज्ञान झाल्याशिवाय ज्ञानाची वखवख सुद्धा माझी थांबणार नाही आणि भक्ती हा माझा स्वभाव झाला पाहिजे. भक्ती शब्दाचा अर्थ आहे श्री गुरूंवर आणि परमेश्वरावर असलेलं नितांत प्रेम. आणि असं प्रेम माझ्या अंतःकरणात जागृत झालं तर हा भगवंत सर्वाभूती असल्यामुळे सर्व भूतांवर सुद्धा संत लोक जे आहेत ते मनापासून प्रेम करतात. म्हणजे त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांना न कंटाळता सांगत राहतात, न रागवता सांगत राहतात. आपल्या मुलाने जर आपल्याला एक प्रश्न तीनदा विचारला तर लगेच आपलं डोकं गरम होतं, पण या संतांना मात्र कितीदाही आपल्या हिताचे प्रश्न विचारा, न कंटाळता तितक्याच शांतपणे ते तुम्हाला आम्हाला हे सगळं सांगत राहतात. आता या जीवनमुक्तापर्यंत माझा प्रवास होताना भगवद्गीतेमध्ये या भक्ताचे सुद्धा 4 प्रकार आपल्या समोर सांगून ठेवलेले आहेत. जसे माणसाचे 4 प्रकार इथं बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध किंवा पामर, विषयी, साधक आणि मुक्त असे या ग्रंथात सांगितलेले आहेत. तसे भक्तांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तो विषय या ठिकाणी आपल्या समोर नाही, पण तरीही त्या 4 भक्तांचे नाव काय आहेत तर आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. त्यातला अर्थ भक्त म्हणजे देवधर्म करताना आमची अंतःकरण वृत्ती कशी आहे हे तपासता यावं म्हणून याचा इथं उल्लेख करते की जो अर्थ भक्त असतो, अर्थतेने भगवंताला आळवणारा असतो, तो या दुःखाने प्रपंचामध्ये पूर्णपणे त्रस्त झालेला असतो आणि दुःख नको म्हणून भगवंताची आठवण करतो, दुःख घालव म्हणून भगवंताची तो आठवण करतो. आणि महत्वाचं आहे की सुखाच्या प्रसंगापेक्षा दुःखाच्या प्रसंगामध्ये भगवंताची आठवण जास्तीत जास्त होते. आणि म्हणून कुंतीने भगवंताला सतत दुःख मागितलेलं होतं असं म्हणतात की तिने भगवंताकडे म्हटलं की सतत तुझी आठवण यावी म्हणून मला व्यावहारिक जीवनामध्ये सतत दुःख दे. अर्थार्थी जो आहे तोही भगवंताची सेवा, पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करतो, साधनाही करतो, पण ती सगळी साधना त्याची कशासाठी आहे? यश, कीर्ती, संपत्ती, प्रतिष्ठा हे जे मानस भोग आहे त्याच्यासाठी तो या ठिकाणी साधना करतो. जिज्ञासू जो आहे तो जरा बुद्धिवादी आहे, बुद्धीने अनेक गोष्टी जाणता येतात, तसं भगवंताला सुद्धा जाणूया या पद्धतीने तो जिज्ञासू की भगवंताला जाणू पाहणारा, तत्वज्ञान जाणू पाहणारा असा असतो. आणि ज्ञानी जो आहे तो मात्र भगवद रूप झालेला असतो. मी ज्ञानी आहे असं सुद्धा त्याच्या लक्षात नसतं किंवा लक्षात असेल तर तो ज्ञानी नाही. मग इथला ज्ञानी कसा आहे तर ज्ञानघन परमात्म्यामध्ये जो पूर्णपणे विलीन झालेला आहे. देव पहाया गेलो देवची होऊन ठेलो ह्या पद्धतीचा हा ज्ञानी असतो. आणि भगवंताला सर्वात प्रिय कोण आहे तर ह्या चौथा जो भक्त आहे, जो ज्ञानी आहे,
भगवंताला जाणून त्याच्याशी एकरूप झालेला आहे, पण भगवंताशी एकरूप झाल्यानंतर सुद्धा मार्गाधारे वर्तावे म्हणून कौतुकाने सगुणाची पूजा परत करतो, जनी जाणता भक्त होऊन राहे, असं समर्थांनी त्या जाणत्या भक्ताचं वर्णन केलेलं आहे. तर भगवंताला सर्वात प्रिय कोण आहे, तर ज्यांनी भगवत स्वरूपाला जाणलेला आहे. तो भगवंत कुठे एकदेशी नाही, तर सर्वत्र भरलेला आहे हे लक्षात ठेवून सर्व जग वासुदेवमय आहे असं ज्याच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा निर्माण झालेली आहे, असं जाणूनही परत भगवंताची जो मनापासून भक्ती करत राहतो तो ज्ञानी भक्त भगवंताला प्रिय असतो. मग आता माणूस म्हणून आम्ही कुठल्या या गटामध्ये बसतो तेही बघायचं आहे, आणि माणसाचा भक्त झाल्यानंतर या 4 पैकी कुठल्या गटामध्ये माझा नंबर लागतो आणि मला काय व्हायला पाहिजे तेही मी तपासायचं आहे. या पद्धतीने मोक्ष नावाच्या 4थ्या पुरुषार्थामध्ये तो ज्यांनी साधला त्याला पूर्ण चित्ताला सुखरूपता येऊन जाते. सुखाच्या शोधाचा जो काही आपला प्रयत्न चाललेला होता अभ्यासाचा, त्याचं अंतिम इथं आपल्या समोर फळ काय आहे, तर सुखरूप मीच आहे असं लक्षात आलं की या सुखाचा शोध थांबतो. आणि असा सुखाचा शोध आपल्याच अंतःकरणामध्ये आपल्याला घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी परमार्थ आणि विज्ञानाचा अभ्यास आपला सुरू आहे. जय जय रघुवीर समर्थ.